नमस्कार. घर आणि तीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते. काल आम्ही एका नर्सरीत गेलो होतो आणि तिथे खूप छान शेवंतीची रोपं होती, छान कुंड्यांमध्ये लावलेली होती, खूप फुलं त्याला आलेली होती. तर हे पहा, आम्ही तिथून हे दोन रंगांची आणली. खूप वेगवेगळे रंग होते त्यात, गुलाबी, लाल, वेगवेगळ्या रंगाचे शेवंतीची फुलं होती. तर आमच्याकडे आधी गुलाबी रंगाची आणि जो राणी कलर असतो त्या रंगाची फुलं होती, पण पांढरी आणि पिवळ्या रंगाची शेवंती नव्हती. म्हणून मग आम्ही हे 2 शेवंतीची झाडं आणली आहेत. 40 रुपयाला एक कुंडी अशी हे शेवंतीची जी रोपं आहेत ती आम्हाला मिळाली. बरेच फुलं उमलली आहेत, काही कळ्या उमलायच्या बाकी आहेत. आळूची पानंसुद्धा बऱ्यापैकी मोठी झालेली होती. कधीपासून चाललं होतं ही पानं काढायची आणि काहीतरी बनवायचं असं, पण त्याचा काही मुहूर्त लागत नव्हता. तर आज ही आळूची पानं काढली. तर ही आता आधी कुंडीत होती त्यामुळे खूप छोटी छोटी होती. आता जमिनीत लावल्यापासून थोडीशी मोठी यायला लागली आहेत. होप सो पुढची जी पानं अजून येतील ते ह्याच्यापेक्षा मोठी असतील. तर मी सगळ्यात आधी तर ही पानं काढून घेतली. तर पानं काढताना ह्याच्या ज्या दांड्या असतात तिथून म्हणजे अगदी खालून हे कापायची असतात, तेव्हाच ते पानं छान वाढतात. तर असं 4-5 पानं मी त्यातली काढून घेतली. काही छोटी पानं होती ती तशीच ठेवली, कारण झाडाला अन्न बनवायला सुद्धा पानांची गरज असते. तर सगळेच पानं काही एका वेळी तोडली नाही, बाकीची पानं तशीच ठेवली आहेत. तरीसुद्धा मला जवळपास 5 ते 6 पानं आळूची मिळालेली आहेत. आता ह्या आळूच्या पानांच्या मी वड्या बनवणार आहे, पण आपल्या ज्या नेहमीच्या वड्या असतात तशा, म्हणजे पात्रा भजी न बनवता थोड्याशा वेगळ्या पद्धतीने याच्या वड्या बनवणार आहे. आता ही आळूची पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची. मी इथे सगळ्यात आधी तरी ह्या ज्या मोठ्या मोठ्या दांड्या होत्या त्या काढून घेतल्या, म्हणजे व्यवस्थित ह्याच्या वड्या बनवता येतील. दांड्या काढून घेतल्यानंतर पानं पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेतली आणि एका चाळणीमध्ये निथळायला ठेवायची, किंवा मग आपल्याला शक्य असेल तर लगेचच कापडाने ती पुसून घ्यायची. ही पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि इकडे एका बाजूला एका चाळणीमध्ये ती निथळत ठेवली आहे. त्यानंतर इथे मी एक लिंबू घेतला आहे, त्याचे 2 भाग करून घ्यायचे. आता ही पानं कमी आहेत त्यामुळे मला इथे फक्त अर्ध्याच लिंबूची गरज पडणार आहे. 4-5 ही जी आळूची पानं होती ती घेतली, एकावर एक ठेवायची आणि अशी बारीक अगदी कट करून घ्यायची. तर आपण कोथिंबीर वडी बनवतो बघा, तेव्हा कोथिंबीर कशी अगदी बारीक कट करून घेतो, तशीच ही आळूची पानंसुद्धा मी अगदी बारीक कट करून घेतलेली आहे. ह्याऐवजी आपण ही जर मोठे पानं असतील तर त्याची पात्रा भजी बनवू शकतो, म्हणजे जी आळूवडी आपली गोल आळूवडी असते ती बनवू शकतो. किंवा मग ही वडी जर आपल्याला न वाफवता बनवायची असेल तर डायरेक्ट तव्यावरती आळूची पानं बेसन पीठ लावून ठेवायचे, तशी वडीसुद्धा छान लागते. इथे मी ही थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवते. तर सगळ्यात आधी तर हे सगळी जी आळूची पानं होती ती अशी बारीक बारीक लांब लांब कापून घेतली. ती एका ताटात काढली आणि त्यावरती अर्ध्या लिंबाचा रस टाकून घेतला. हा रस याकरता टाकायचा की बऱ्याचदा आळूची जी पानं असतात ती घशाला खवखवतात. तर जर ह्याला लिंबाचा रस किंवा चिंचेचं पाणी असं लावलं तर त्यामुळे त्याचं जे खवखवणं असतं ते कमी होतं. आता यामध्ये बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे. तर मी इथे साधारण 3 मोठे चमचे किंवा मग वाटीचं प्रमाण धरलं तर एक मध्यम आकाराची वाटी फुल भरेल एवढं बेसन पीठ टाकलं. 2 चमचे मी इथे ज्वारीचं पीठ टाकून घेतलं. ज्वारीच्या पिठाऐवजी तांदळाचं पीठही इथे आपण वापरू शकतो. चवीप्रमाणे मीठ टाकलं, थोडंसं हिंग टाकायचं आणि त्यासोबतच थोडी साखर टाकली, म्हणजे अगदी अर्धा चमचा साखर. लिंबाचा आंबटपणा आणि साखर असं चव बॅलन्स व्हायला पाहिजे यासाठी. त्यानंतर 1 चमचा तीळ, थोडीशी बडीशेप, अगदी पाव चमचा ओवा, 2 चमचे मी इथे तेल टाकलं आहे, पाव चमचा टाकलं आहे जिरं, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि पाव चमचा गरम मसाला टाकला आहे. आपल्याकडे आमचूर पावडर असेल तर आपण आमचूर पावडरसुद्धा इथे थोडीशी ॲड करू शकतो. आता हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं. आता अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं आणि याचा आपल्याला छान गोळा मळून घ्यायचा आहे. आपल्या चपातीचं वगैरे पीठ असतं ना त्या पद्धतीने. हे पहा, इथे हा गोळा छान मळून झालेला आहे. आता इथे एका भांड्यात मी थोडंसं पाणी घेतलं, त्यावरती एक जाळी ठेवायची आणि जाळीला तेल लावून घ्यायचं. आपल्याला ह्या ज्या आळू वड्या आहेत त्या आता इथे वाफवून घ्यायच्या आहेत. जे मगाशी पीठ भिजवून घेतलं होतं त्याच्या अशा पद्धतीने रोल बनवून घेतले आणि हे रोल ह्या जाळीवरती ठेवले.
आता या भांड्यावर झाकण ठेवायचं आहे आणि हाय फ्लेमवरती हे जे रोल आहेत ते आपल्याला 15 मिनटं छान वाफवून घ्यायचे आहेत. अधूनमधून चेक करायचं, पाणी संपलं असेल तर ते ॲड करायचं. तर 15 मिनटानंतर हे रोल छान शिजलेले आहेत आणि मी अगदी 2-3 मिनटं हे थोडे थंड होऊ दिलेत. थंड झाल्यानंतर हे बाजूला काढून घेतले. आता हे जे रोल आहेत ह्याच्या मी वड्या पाडून घेते. आपल्याला हव्या तशा आपण जाड किंवा पातळ वड्या याच्या कापून घेऊ शकतो. मी इथे थोड्याशा मध्यम आकाराच्या ह्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत. वड्या जर आपल्याला खुसखुशीत हव्या असतील तर छान पातळ कापायच्या आणि जर आपल्याला ह्या सॉफ्ट हव्या असतील तर जाडसर कापल्या तरी चालेल. तसंच मसाल्याची जी भाजी असते म्हणजे मसाल्याचं आपण कटाची आमटी म्हणतो बघा, तशी आमटी उकळून त्याच्यात ह्या वड्या सोडल्या तर अगदी छान अशी आळूवडींची भाजीसुद्धा तयार होऊ शकते. आता ह्या वड्या आपण डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करू शकतो. मी आज या वड्या डीप फ्राय करते. त्यासाठी कढईमध्ये तेल कडकडीत गरम करून घेतलं. त्यात आवश्यकतेप्रमाणे ह्या वड्या सोडायच्या. गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम आचेवरती ह्या वड्या छान खरपूस होईपर्यंत आणि तांबूस रंगावर येईपर्यंत तळून घ्यायच्या. हे पहा, इथे ह्या पहिल्या जी बॅच आहे ती छान तळून झालेली आहे. रंग पहा खूप सुंदर दिसतोय. अगदी छान तांबूस रंगावरती मी ह्या वड्या तळून घेतलेल्या आहेत. आता ह्या वड्या तळून झाल्यानंतर एखाद्या जाळीची डिश असेल किंवा मग चाळणी असेल त्यामध्ये काढायच्या, म्हणजे छान खुसखुशीत अशा राहतील. किंवा हवं तर तुम्ही टिश्यू पेपरवरती सुद्धा काढू शकता त्याचं एक्स्ट्रा तेल शोषलं जाण्यासाठी. तर हे पहा, इथे ह्या वड्या तळून झालेल्या आहेत. बाकीच्या वड्यासुद्धा मी तळून घेते, पण त्याआधी तुम्हाला ही एक वडी मी ते तोडून दाखवते. तर ही वडी बघा किती छान अशी खुसखुशीत तयार झालेली आहे. आतपर्यंत अगदी छान शिजलेली आहे, तळली गेली आहे. तर मग ही होती आजची छान अशी आळूवडींची रेसिपी. तर ही जी झाडं आहेत ती मी ह्या व्हिडिओमध्ये ॲड करते. तर हे आहे चिकूचं झाड. याला खूप फुलं आलेली आहेत आणि या फुलांपासून आता चिकू तयार व्हायला लागलेत. खूप स्लो अशी प्रोसेस असते चिकू तयार व्हायची, खूप वेळ लागतो. त्यानंतर इथे आहे हे स्नेक प्लांट आणि हे आहे लिंबाचं झाड. हे पहा, इथे यालासुद्धा छान फुलं आली आहेत. छान पांढरी छोटी छोटी अशी फुलं आलेली आहेत आणि काही लिंबसुद्धा इथे लागले आहेत. हे जे लिंब आहेत ते अजून थोडेसे छोटे आहेत. 8-10 दिवसांनी कदाचित ते थोडे मोठे होतील आणि थोडे पिवळसर व्हायला लागले की मग ते काढता येतील. हे पहा, इथे हा आहे गिलक्याचा वेल. काही जण याला घोसाळी म्हणतात. तर ह्या गिलक्याच्या वेलाला सुद्धा आता 2-3 गिलके आलेले आहेत. हे पहा, असे पिवळ्या रंगाचे फुलं येतात. काही फुलं हे फिमेल आणि काही मेल अशी फुलं असतात. तर हे जे फिमेल फुलं असतात ना त्याला असे गिलके तयार होतात. तर इथे ह्या झाडाला आता 3 गिलके आलेत. पहिल्यांदाच हा बहार येतोय तर त्यामध्ये सुरुवातीलाच 3 गिलके आलेत. आणि त्याच्यात पुढे हे आहे दुधी भोपळ्याचं वेल. तर ह्या वेलाला छान पांढरं शुभ्र असं फूल येतं. आता हे फूल उमलल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल. एक फूल उमललं होतं पण ते शूट करण्याआधीच कोमजलं. त्याच्या बाजूला हा आहे काकडीचा वेल. तर काकडीलासुद्धा पिवळ्या रंगाची फुलं आलेली आहेत. पण अजून याला काकड्या यायच्या राहिल्या आहेत, म्हणजे काकडी काही अजून लागलेली दिसत नाही आहे. तर त्या जेव्हा ह्याला काकड्या लागतील त्यासुद्धा मी तुमच्याशी शेअर करेन. तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. इथे एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ घेतलं. त्यात 1 छोटा चमचा लाल तिखट टाकून घेतलं. पाव चमचा हळद टाकायची आहे. त्यानंतर चवीपुरता मीठ टाकून घेतलं. आता तिखटाची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. 1 छोटा चमचा जिरे आणि 1 छोटा चमचा ओवा टाकून घेतल्या. त्यानंतर 1 मोठा चमचा तीळ टाकायचे. 1 चमचा साखर. त्यासोबतच अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला इथे पिळून घ्यायचा आहे. जर लिंबू आपल्याकडे अवेलेबल नसेल तर इथे आपण आमचूर पावडरसुद्धा वापरू शकतो. आता थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि याचं आपल्याला घट्ट असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. आपलं भजींचं पीठ असतं त्यापेक्षा थोडंसं घट्ट असं हे बॅटर ठेवायचं. हे पहा, बॅटर तयार झालं आहे. आता इथे मी काही आळूची पानं घेतली आहेत.
आळूच्या पानांचं देठ मी आधीच काढून घेतलेलं होतं. पानं स्वच्छ धुवून घेतलेली, पुसून घेतलेले आहेत. त्यानंतर आळूचं पान असं उलटं करून पोळपाटावर ठेवायचं आणि त्याला थोडं लाटून घ्यायचं, म्हणजे त्याच्या ज्या शिरा आहेत त्या लाटल्या जातील. आता याला थोडासा लिंबाचा रस लावून घ्यायचा आहे. लिंबाचा रस फक्त एवढ्यासाठी लावायचा की हे जे आळूचं पान असतं हे बऱ्याचदा घशाला खवखवतं, तर याला जर लिंबाचा रस लावला तर हे तसं घशाला खवखवत नाही. त्यानंतर आपण जे बेसन पिठाचं बॅटर बनवून घेतलेलं होतं ते आता इथे लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पूर्ण पानाला हे बेसन पीठ लावून घेतल्यानंतर ह्याची आपल्याला घडी करून घ्यायची आहे. तर मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने ही घडी करून घ्यायची. हे पहा, अशा प्रकारे सगळ्या पानांना मी हे बेसन पीठ लावून घेतलं आहे. त्यानंतर आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत. अगदी झटपट बनणारी अशी ही वडी आहे. आपल्याला या वड्या वाफवून घ्यायची गरज नसते किंवा जास्त तामझाम करायची गरज नसते. आता तव्यावरती तेल टाकून घेतलं, साधारण 4-5 चमचे तेल टाकायचं आणि त्यावरती ह्या वड्या ठेवायच्या. ह्या वड्या आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर हे पहा, अशा प्रकारे मी या सगळ्या वड्या या तव्यावरती ठेवून घेतल्या. त्यानंतर त्याच्यावर एखादं झाकण ठेवायचं आणि मंद गॅसवरती ह्या वड्या आपल्याला 10 मिनटं शिजू द्यायच्या आहेत. तर हे पहा, 10 मिनटं झालेली आहेत. 10 मिनटानंतर आपली जी वडी आहे ही एका बाजूने छान खरपूस अशी भाजली गेली आहे. आता आपण ह्या वड्या पलटून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा ह्या 5 मिनटं छान शिजवून घेऊ. तर दुसऱ्या बाजूने सुद्धा मी ह्या वड्या छान शिजवून घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे आपले झटपट अशा आळूवडी इथे तयार झालेली आहे.